आता आपल्या 2025 मध्ये आपण आपल्या स्वास्थ्यासाठी फिजिकल गोष्टीसाठी ठीक आहे आपण भरपूर मेहनत घेऊ, पण आपल्या मनाकडे किंवा आपल्या मानसिक दृष्टी किंवा मानसिक स्वास्थ्यासाठी आपण काय काय करू शकतो आणि किती बदल करू शकतो हे आपल्याला कधी कधी ठाऊकच नसते की आपण हे बदल केले पाहिजे आणि ते कोणते आणि ते कसे केले पाहिजे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. त्यामध्ये सर्वात पहिलं येतं कनेक्ट विथ युअर सेल्फ. बऱ्याचदा दुसऱ्यांशी संपर्क साधताना, दुसऱ्यांचे मन जपताना किंवा दुसऱ्यांशी कसं बोलायचं, मी काय बोलली, कसं म्हणजे ते वाईट नको वाटायला किंवा किंवा आता काय मी बोलायला पाहिजे, असे बरेच जेव्हा आपण आपल्या समस्या आपल्या स्वतःशी बोलत असतो, पण या सर्वांमध्ये आपण स्वतःशी बोलायचं टाळतो, स्वतःशी कनेक्टच करत नाही. तो डिस्कनेक्शन इतकं लेवलला वाढतं की कधी कधी आपल्याला आपलं काय सुरू आहे लाईफमध्ये याचंच काही भान राहत नाही. त्यामुळे फर्स्ट प्रायोरिटी आपल्याला कनेक्ट होण्याशी द्या. आता ती कशी द्यायची? तुम्ही बुक रीड करू शकता, तुम्ही वॉकिंग करू शकता, तुम्ही डान्स करू शकता, तुम्ही जर्नल लिहू शकता, तुम्ही बऱ्याच गोष्टी करू शकता, म्हणजे स्वतःशी कनेक्ट करू शकता. त्यामुळे नेक्स्ट 45 डेमध्ये आपण आपल्याशी कनेक्ट कसं करायचं, काही तुमच्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला जे आवडत असेल, तुम्हाला बुक वाचायला आवडत असेल लिहू शकता, वाचू शकता, तुम्हाला बुक लिहायला आवडत असेल लिहू शकता, डान्स सगळं जेही ॲक्टिव्हिटी असेल ते तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता. आणि त्याच्यामुळे काय होतं, तुम्ही स्वतःशी कनेक्ट होता, तुम्ही स्वतःला प्रायोरिटी दिली आहे, तुम्ही स्वतःला महत्त्व दिलेलं आहे. आणि जेव्हा स्वतःशी आपण इतकं कनेक्ट होतो त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला दुसऱ्यांना काय आपण बोललेलो किंवा दुसऱ्यांच्या कोणत्याही गोष्टीमध्ये लक्ष द्यायला वेळच राहत नाही जोपर्यंत आपण आपल्याशी कनेक्ट होत नाही. एकदा आपण आपल्याशी कनेक्ट झालो बस, आपल्याला दुसऱ्याच्या मॅटरचे काही घेणं देणं असतं. स्वतःशी कनेक्ट व्हा, छान स्वतःशी बोलत राहा, कधी कधी मस्त मिररमध्ये स्वतःशी बोलत राहा, आपलीच तारीफ करा, आपलं स्वतःला छान म्हणा, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, असं असू द्या. काही मूर्खपणा नसतो तो. स्वतःशी कनेक्ट असणं खूप इम्पॉर्टंट असतं. बऱ्याच थेरीमध्ये हे लोक फॉलो करतात. हे तर आपण म्हणजे न शुल्क देता केलेली गोष्ट आहे. त्यामुळे जेव्हा स्वतःशी कनेक्ट होतो, मेंटली फोकस राहतो, खूप छानरित्या काम करतं. आणि हे करून बघा स्त्रिया, आतापासून चालू करा. स्वतःशी कनेक्ट करणं फर्स्ट प्रायोरिटीला द्या. दुसरं आहे स्वतःकडे लक्ष देणे. आता यामध्ये तुम्ही काय करू शकता, जेव्हा तुम्हाला असं वाटते की आता माझ्यामधला कॉन्फिडन्स लो होत आहे, म्हणजे मला माझ्यामध्ये काहीच कॉन्फिडन्स नाही आहे, मी कोणाशी काय बोलते, माझ्या स्वतःकडे दुर्लक्ष आहे, असं काही बऱ्याचदा होतं. आणि ते होतं काय करायचं, आपला कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी जो आपल्या अलमारीचा मिरर असतो, जिथे काही असते तिथे उभं राहायचं आणि बोलायचं. जे मनात येईल, जे तुम्हाला वाटते की हां मी आता बोलायला पाहिजे, काय असेल ते प्रत्येक वेळा चालू करायचं आणि बोलायचं. दुसरं आहे स्पीकिंग टू युअर सेल्फ. आता काय, बऱ्याच स्त्रियांमध्ये कॉन्फिडन्स लो असण्याचा एक घटक असतो आणि तो बऱ्याचदा असतो, कारण की आपण कुठे जास्त गेलेलो नसतो, कुठे बोलण्याची वेळ नसते आलेली, परंतु आपलं कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा आहे. आता तो कसा वाढायचा, ठीक आहे, मिररमध्ये स्वतःला उभं करा आणि बोलत राहा. जे मनात येईल, ज्याच्याबद्दल आहे, जे तुम्हाला बोलायचं आहे बोलत राहा. एखादं व्यक्तिमत्व घ्या, त्यावर बोलत राहा, काही बोला, पण खूप स्वतःशी बोलत राहा, स्वतःशी कनेक्ट करत राहा. इतका आपला कॉन्फिडन्स वाढेल की तुम्हाला यानंतर दुसऱ्याशी बोलताना विचार करून बोलायला लागेल की हे बोलल्यानंतर मी चुकीचं बोलले, मी काहीतरी वेगळं बोलली आहे का नाही. स्वतःचा कॉन्फिडन्स असणे खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. जेव्हा आपण एखाद्या वेळी असं होतं की आपल्या एखाद्या गोष्टीकडे आपलं एक मत असलं पाहिजे, आपण बोलले गेलो पाहिजे. आणि कॉन्फिडन्स लो असल्याने की आपल्याला कितीही येत असलं तर आपला कॉन्फिडन्स नसल्यामुळे आपण ते मांडूच शकत नाही दुसऱ्यासमोर. आणि मग दुसऱ्याला वाटते की अरे याला काहीच येत नाही. स्वतःमध्ये कॉन्फिडन्स इतका आणा की तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये बोलता आलं पाहिजे. आणि स्त्रियांनी हे नक्की करायला पाहिजे, कारण की तुम्हाला पॅरेंट्स टीचर मीटिंगमध्ये जायचं असतं, बाकी स्त्रिया असतात, तुमचं प्रोफेशन काय आहे हे इम्पॉर्टंट नाही आहे, पण तुम्हाला किती बोलता येतं, तुमचं एक मत आहे का, हे खूप इम्पॉर्टंट आहे. ते प्रत्येकीचं असलं पाहिजे आणि ते असतं. फक्त कमी असते कॉन्फिडन्सची, दुसऱ्यांसमोर बोलता न येण्याची. आणि त्याची एक टेक्निक मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की मिररमध्ये स्वतःला उभं करा. आणि ही खूप जुनी टेक्निक आहे, विसरत चाललो आहे. उभं करायचं, बोलायचं 10-15 मिनटं. हे एक्सरसाइज रोज असू द्यायची, कॉन्फिडन्स नक्की वाढते. नंबर 3 आहे
टर्न इनसिक्युरिटी इंटू युअर पॉवर. काय एखादा असा गोष्ट असतो ज्याच्यामध्ये आपण इनसिक्युअर फील करतो, म्हणजे मला हे येत नाही अशी एक भावना असते. एक गोष्ट निवडा, 2025मध्ये एक गोष्ट निवडा आणि म्हणजे लिहून ठेवा की 2025च्या एंडपर्यंत ती माझी पॉवर असली पाहिजे. काही असू शकतं, कॉन्फिडन्स लूज असणे, डान्स न येणे, काही असू शकतं जे तुम्हाला वाटतं की माझी इन्सिक्युरिटी आहे, मला ही जमत नाही आहे. त्याला आपण आता संपूर्ण वर्षामध्ये आपल्याला ते पूर्ण करायचे आहे. तो कॉन्फिडन्स बिल्ड करायचा आहे. ती गोष्ट करायचीच आहे की 2025च्या अखेरीसमध्ये ती माझी पॉवर असली पाहिजे, माझी इन्सिक्युरिटी नाही. दिसायला तुम्हाला वाटत असेल मी आता काही दिसत आहे, स्किन केअर फॉलो करा, खूप छान छान दिसायला लागा, कॉन्फिडन्स फील करा, छान कपडे घाला, खूप छानरित्या राहायला सुरुवात करा. जोही तुमची इन्सिक्युरिटी आहे ना त्याला पॉवर बनवा. आणि बघा, जेव्हा तुमची ती गोष्ट पॉवर बनते ना, तुमच्यामध्ये काय कॉन्फिडन्स येतो. जग हारून जाईल पण तुम्ही हारणार नाही, हा एक भावना आपल्या मनामध्ये असते. त्यामुळे प्रत्येक वेळेस जेव्हा आपली इन्सिक्युरिटी आहे त्याला पॉवर कसं बनवायचं, काय करायचं, एक पिक करा, एक गोल लिहून ठेवा की ही माझी इन्सिक्युरिटी आहे. स्वतःशी बोला की माझी इन्सिक्युरिटी काय आहे, मला काय जाई जमत. कोणाला डान्सच नसेल जमेल, डान्स क्लास लावा. नाही कुठे जाता येत असेल, यूट्यूबवरती कितीतरी लोक छान डान्स शिकवतात, ते शिका आणि बघा. तुमची इन्सिक्युरिटी तुमची पॉवर झाल्या, तुमच्यामध्ये जो बदल होतो तो कोणतेही दुसरे लोक आणू नाही शकणार. आणि जेव्हा हा बदल होतो त्यामध्ये दुसऱ्यामध्ये बागडण्याचा जो आपल्यात कॉन्फिडन्स येतो तो काही वेगळाच असतो. त्यामुळे आता आपला गोल असू द्या, आपल्या इन्सिक्युरिटीला पॉवर कशी बनवायची. चौथी गोष्ट असते हाऊ टू हील युअर इमोशन. बऱ्याचदा आपण खूप संवेदनशील असतो, म्हणजे कोणी काही बोललं की लगेच रड येतो, वाईट वाटतं, किंवा समोरचं कोणी बोलत असेल तर आपल्याला असं वाटतं की हे आपल्याबद्दल बोलत आहे, असं बऱ्याच असतो. परंतु याच्याला हील कसं करायचं, माझं खरंच एक मत आहे की दुसऱ्यांशी बोलण्यापेक्षा स्वतःशी बोला. तर ते कसं करू शकतं, मिररची तुम्हाला मी सांगितलं, व्हॉइस रेकॉर्डिंग करा, किंवा आता खूप छान छान असे जर्नल्स आले ज्याच्यामध्ये आपण आपले संवाद, आपल्या गोष्टी लिहू शकतो, ते करा. रादर दॅन तुम्ही रीडिंग करू शकता, थेरपी जॉईन करू शकता, तुम्ही गाणे ऐकू शकता. खूप छान छान अशा हॉबीज आहेत जेणेकरून आपण स्वतःच्या इमोशनला हील करू शकता. आणि इमोशनला हील करणं खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक वेळेला रंदूबाई कोणाला आवडणार नाही, म्हणजे प्रत्येक वेळेला हिचा चेहरा रडकाच असतो का बाई, हा इमोशनला ही व्यक्ती कोणालाच आवडत नाही. लोकांना आपल्यासमोर बघताना, म्हणजे लोकांना आपल्याला बघताना अरे ही किती खुश राहते, हिच्यासारखं बनायचं आहे, अगं हिच्यात असं काय, एक ना क्वेश्चन मार्क असला पाहिजे आपल्या पाहिल्यानंतर की एवढी खुश काय असते. त्यांना विचार करू द्या ना, ते जे विचार करतील ते करू द्या की ही का खुश आहे, हिला काय झालेलं आहे. आपण खुश असणं खूप इम्पॉर्टंट आहे, आपली इमोशन कंट्रोल करणं खूप इम्पॉर्टंट. दुसऱ्याला माहीतच नसणं की आपल्याला काही असू दे. प्रत्येकाला प्रॉब्लेम आहे, प्रत्येकाच्या काही ना काही गोष्टी अडलेल्या असतात, न झालेल्या असतात, काहीतरी झालेलं असतं. यानंतर आपल्याला त्या गोष्टीशी किंवा त्या गोष्टीला कमी करण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे हे लक्षात ठेवा. आता दुसऱ्याला स्ट्राईकच नाही झालं पाहिजे की हिला काहीतरी प्रॉब्लेम असेल, दुसऱ्याला वाटलं पाहिजे की ही खूप खुश आहे. त्यामुळे आपल्या इमोशनला खूप छानरित्या हँडल करणं शिका. त्यामुळे काय करू शकता, रीडिंग, डान्सिंग, सिंगिंग, जर्नलिंग करणं आणि जर्नल लिहिणं म्हणजे स्वतःशी कनेक्ट करण्याचं खूप उत्तम साधन आहे. खूप खूप छान जर्नल्स आलेले आहे, मी ते सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेल. आणि मी कितीतरी 4-5 वर्षापासून हे यूज करत आलेली आहे आणि तुम्हाला थोडी हा फरक जाणवेल. त्यामुळे आत्तापासून स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात करा. नेक्स्ट आहे वर्क ऑन युअर मेंटल क्लॅरिटी. आता हे असतं मेंटल क्लॅरिटी असणं म्हणजे आपण आपल्याशी किती क्लिअर आहोत, आपल्या बुद्धीला, आपल्या दुसऱ्याला सांगताना आपण आपल्यामध्ये किती क्लिअर आहोत हे असणं. आता याच्यामध्ये बऱ्याच ॲक्टिव्हिटी तुम्ही करू शकता. फर्स्ट, तुमचं स्वतःचं लिहायला सुरुवात करा. तुमचे मतं दुसऱ्याला सांगण्यापेक्षा पहिले स्वतः क्लिअर असू द्या आणि ते एका बुकमध्ये लिहून ठेवा. किंवा एखादं असं टॉपिक घ्या ज्याच्यात तुमचे स्वतःचे मत असलं पाहिजे, कोणतेही टॉपिक असू द्या. असं नाही की मावशी काका काकू यांच्या मॅटरमधलं, एखादं जागतिक उदाहरण किंवा एखादं रोजच्या घडामोडीमधलं, आणि त्याचे तुमचे मत लिहायला सुरुवात करा. आपली मेंटल क्लॅरिटी असणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळा असतं अगं तुझं काय मत आहे, याच्यावर पटकन आपलं आन्सर असलं पाहिजे, पटकन आपली मेंटल क्लॅरिटी असली पाहिजे, माझं हे असं मत आहे. आणि जेव्हा हे येतं ना तेव्हा लोक तुम्हाला मत विचारायला सुद्धा लागतं, कारण की बऱ्याचदा एखाद्याचं दृष्टिकोन वेगळा असू शकतो आणि तो दृष्टिकोनही कधी कधी मॅटर करतो.
त्यामुळे आपल्याकडे दृष्टिकोन तर असायला हवा, आपल्या मेंटल क्लिअरिटी असायला हवी की अच्छा मी या गोष्टीला देऊ शकते महत्त्व, या गोष्टीला माझे मत आहे. त्यामुळे मेंटल क्लिअरिटी असणं, थेरपी असणं, मेडिटेशन करणं, या बऱ्याच ॲक्टिव्हिटीमुळे आपली मेंटल क्लिअरिटीसुद्धा येते आणि खूप छान ते आपण प्रत्येक गोष्टीच्या एक वेगळ्या भावनेने जाऊ शकतो, करू शकतो. त्यामुळे मेंटल क्लिअरिटी क्लिअर करणं हे तितकंच इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे कम्युनिकेशन सुधारणे. आता कम्युनिकेशन म्हणजे यार आम्हाला तर बोलता येतं, हां बोलता येतं, पण आपल्या त्या बोलण्यामध्ये कितीदा आपला पॉज असतो, आपण कशा रीते बोलतो, आपल्या भाषा कशी आहे, आपलं बोलण्याचं वळण कसं आहे, आपण बोलताना कितीदा उच्चार चांगल्या शब्दांचा करतो, आपल्या बोलण्यामध्ये काय काय अशा खामी आहे हे जाणून घ्या. खरंच हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे याचा बेस्ट प्रॅक्टिस आहे स्वतःशी बोलणे. 2 मिनटं तरी स्वतःशी बोला. 2 मिनटं एखाद्या कोणत्याही मॅटरमध्ये तुमचं मत असू द्या, याने तुमची कम्युनिकेशन खूप छान सुधारते. म्हणजे बोलण्याची पद्धत खूप छान होते. आणि आजकाल ना हे खूप इम्पॉर्टंट झालं आहे, कारण की प्रत्येक वेळी ना लोकं जे आपलं बोलणं असतं त्याच्यावरून जजमेंट करतात. हे मला मान्य आहे, हे गोष्ट वाईट आहे, परंतु आपण प्रत्येकाची मानसिकता बदलू शकत नाही. त्यामुळे आपलं गावंढळ बोलणं किंवा आपल्या टोनिंगमध्ये बोलणं वाईट नाही आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा छान छान बोलता येतं. ते आपलं बोलणं असलं पाहिजे. त्यामुळे कम्युनिकेशन छान असणे, आपली भाषा चांगली असणे हे तितकंच इम्पॉर्टंट. सगळ्यात शेवटचं म्हणजे स्टॉप बिंग जजमेंट. आता दुसऱ्याला बघितल्यानंतर लगेच जजमेंट करणं. आता एखाद्या वेळी असं होतं की एखादा काका, मामा, ताई आपल्याला कॉल नाही करत, आपल्याला लगेच अच्छा त्यांनी नाही केला मग मी पण का करू, झालं जजमेंटल. अरे त्याची एक समस्या असू शकते, त्याला वेळ नसेल मिळाला, ही एक भावना असू शकते ना. किंवा आपण करायचा, आपण बोलायचं. किंवा एखाद्या कोणी असंच घालून आलं पटपट, अरे काय काय घालून आली, होऊ शकते तिला वेळ झाला असेल. त्यामुळे अशा भावनेला जजमेंटल कधी नाही करायचं. लोकांनी करू दे ना आपल्याला आपल्या दुसऱ्यांच्या मतांशी किंवा दुसरा काय विचार करतो याच्याशी घेणं देणं. आपण काय विचार करतोय, आपण कोणाच्या बाबतीत जजमेंटल नसावं. त्यामुळे जजमेंटल याच्यानंतर बंद करा. कोणतीच जजमेंटल असू द्या, प्रत्येकाचे एक दृष्टिकोन असतो, प्रत्येकाचं एक मत असू शकतं. ऐकून घ्यायचं, नाही पटलं ऐकून घ्यायचं, पण जजमेंटल कधी व्हायचं नाही. आणि खूप 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 चुकीचे आहे. त्यामुळे यानंतर कोणत्याही माझ्या व्हिडिओ बघणारे कोणताही वयोगट असेल जजमेंटल होणार नाही. नाही जजमेंट करायचं, काहीच नाही. त्यांच्या गोष्टी ऐकून घ्यायच्या, त्यांचं जोही समस्या आल्या असेल ते ऐकून घ्यायच्या, किंवा हे असं का वागलं असेल पॉझिटिव्ह विचार करायचा. आपण जितका पॉझिटिव्ह विचार करतो युनिवर्स आपला तितका पॉझिटिव्हली इफेक्ट देतो. त्यामुळे याच्यानंतर जजमेंटल होणं टाळायचं. या छोट्या छोट्या गोष्टी होतात ज्यांनी आपण आपली मेंटल हेल्थ सुधारू शकतो. छानरित्या आय होप तुम्ही हा फॉलो कराल, कारण की याच्यामध्ये ना मी नक्की असा आय नो ह्या काही खूप मोठ्या वेगळ्या गोष्टी नाही, पण या ना अशा गोष्टी ज्याच्याकडे आपण आता लक्ष देणं टाळलं, म्हणजे आपल्याला समजतच नाही की याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तर याच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि या जेव्हा तुम्ही कराल तुम्हाला जाणवेल की माझ्या स्वतःमध्ये, माझ्या व्यक्तिमत्वामध्ये खूप फरक जाणवला आहे. तुम्हाला तर जाणवेल, पण समोरच्याला सुद्धा जाणवेल की हिच्यामध्ये बदल होत आहे. त्यामुळे 2025मध्ये तुमच्या या गोष्टीकडेही लक्ष असू द्या आणि या गोष्टी सुधारू द्या. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला मिळेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.